अरे ना याला वेखंड म्हणतात. हे साप बीप येऊ नये म्हणून याला वेखंड म्हणतात. हे वेखंड खरूज नायटा गजकरणला उपयोगी येतं. वेखंड हा हे बघा ते पंढरपुरी तुळस. त्याच्या माळा बनतात. वारकरी लोक आहेत ना, ते लोक ह्यांच्या माळा बनतात ना, त्या गळ्यात घालतात. म्हणजे ते गोल गोल बनवतात. गोल ते गोल याच्यापासून बनायचे बनवतात. ते कडक असेल ना मग एकदम. कडक. हे आता आम्ही तुळस म्हणून लावले आहे, पण त्याच्यावरती फळमाशी तयार होते. येऊन बसते ती आंब्यावर बसते ती. आंब्यावर बसली की नंतर मग आंबा असो किंवा पेरू चिकू कशावर बसेल त्याच्यावरती ती डंक मारते. डंक मारल्यानंतर तिथे किडे पडतात थोड्या दिवसात आणि त्याची पैदास होती. हा इकडे वरून आला की ते हे सगळे इथे खायला टेरेसवर यायचे बस. इथे यायचंय. हा टेरेसवर खायला यायचे. ते मग उडून जायचे. मग आम्ही त्यांना गहू वगैरे टाकायचो आणि नंतर आमचा तो मोर त्याच्यात मिक्सअप असल्या कारण त्याच्याबरोबर ते सगळेच यायचे. मित्रांनो फणस बघा एकदम टच आहे. टच क्रिकेट बॉल आणि काली पत्ती काला पत्ती असं दोन चिकूंचा प्रकार आहे. दोघांना कलम करून हे एक झाड लावले आहेत का चिकू झाडावर काका? हे गोल आहे. केरलाचा का हा गोल असतो. केरलाचा तेजपत्ता गोल असतो. हा त्याला दालचिनी पण म्हणतात. गावाला कोणतं आहे? दशेरी. दशेरी आहे. हा आमचा हापूस आहे. हापूस हा दशेरी. हा दोघांचं भेट कलम केलं. कधी मेला तर त्याला ते पाडणं पुरवू शकतो. म्हणजे एक मेला की एकाचा आधार. हा रेडी पण झाला तुझं. एक नंबर नाश्ता गावाकडचा नाश्ता. दिवस तिसरा आणि काय नाश्त्यामध्ये आज घावणे आणि नारळाची चटणी. पटपट अंघोळ गेली. आज दिवस तिसरा. आज आपण जिथे राहिलो ते घर आपण पाहूया आणि आजूबाजूचा परिसर अगोदर नाश्ता करून घ्यायचा. एक नंबर. बरेच ना. ही अख्खी बाग आहे तुमची काका? सगळी झाडांची लागवड तुमची. ही स्वीटी म्हणतात तिला. ही डायबिटीससाठी येते. ही काय? स्वीटी म्हणून एक तुळशीचाच प्रकार आहे. हे पानं खातात. डायबिटीससाठी येतात. आपण डायरेक्ट खाऊ शकतो. पण आता धुवून पाहायला पाहिजे. गोड लागतात. दाखवतो तुम्हाला. धुवून खायला पाहिजे. शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे आपल्या सिरीज मधला तिसरा भाग. आज आपण जिकडे थांबलेलो दापोलीला गेलो, रत्नागिरीला आलो आणि या घरी थांबलोय. हे घर आहे माझे मित्र आणि दादा शशांक त्याचा. तर आम्ही स्टोरी अशी होती की मी त्याला फोन केला की आम्ही रत्नागिरीमध्ये कुठे राहू. तर तो म्हणाला सनी आपलं घर आहे तर तिकडे जाऊन तू स्टे करू शकतो एक दिवस किंवा जेवढे दिवस राहायचंय. तर आम्ही इकडे आलेलो आणि घर काही असं आहे. इथे आपली गुर्रम लावली आहे. हे दादाचं घर. हे दादाचे वडील आणि ते आहेत ते काका. कालपासून वेळ नाही मिळाला. काल आपण कशा यायला गेलेलो, रात्री आलो आणि त्याच्यानंतर झोपी गेलो. तर आता बराच वेगळा प्रोग्राम आहे. पण त्या अगोदर आता आपण घर पाहतोय आणि आजूबाजूचा परिसर. तर माझ्यासोबत आता काका आहेत आणि गोड घ्या. हे आहेत का? हे गोड लागते. स्वीटीच म्हणतात काका याला. स्वीटी पण दुसरं पण नाव आहे तिचं. तुळशी सारखं खाऊ ना. गोड लागते. गोड आहे. घेऊ शकतो. भारी ना. याला वेखंड म्हणतात. हे साप बीप येऊ नये म्हणून याला वेखंड म्हणतात. हे वेखंड खरूज नायटा गजकरणला उपयोगी येतं. वेखंड. हा हे बघा ते. ही सगळी औषधी वनस्पती लावलीत तुम्ही. हे काय खायचं नाही ना? हे नाही खायचं. हे वेखंड आहे. पण जखमीला वगैरे लावायसाठी तर ते वेखंडाचा उपयोग होतो. मला वास येतो का विशिष्ट? हा वेगळा येतो. हा वास येतो. हा बघा तुम्ही पण बघा. हा बघा वास येतो वेगळा. वेखंड म्हणतात त्याला. जखमीला वापरतात. वेगळा वास येतो थोडा. हा हे पंढरपूर तुळस. ह्या काड्या दिसतात त्याच्यापासून पंढरपूरच्या माळा करतात वारकरी पंथांच्या लोकांच्या. हे बघ ही पण एक तुळशीचाच प्रकार. ही पण पंढरपुरी तुळस म्हणतात. ह्याला पण वास आहे. वास आहे का? ह्याला पंढरपुरी तुळस म्हणतात. पंढरपुरी तुळस. त्याच्या माळा बनतात. वारकरी लोक आहेत ना, ते लोक ह्यांच्या माळा बनतात ना, त्या गळ्यात घालतात. म्हणजे ते गोल गोल बनवतात. याच्यापासून बनवतात. कडक असेल ना मग एकदम. कडक असते ती. आणि ही जी आहे हिला लेमन तुळस म्हणतात. लेमन तुळस. म्हणजे तुळशी सारखा ह्याचा लिंबासारखा वास येतो म्हणून त्याला लेमन तुळस.
वास बघा लिंबासारखा आहे म्हणतो लेमन तूळ. हो हा ना. तुळशीचे पण प्रकार आहेत. बापरे, आताच आपण जवळजवळ तुळशीचे 3 प्रकार पाहिले. आता हे आमच्याकडे फळमाशी म्हणतो ना आपण, ती ही बघा ही फळमाशी म्हणतो. ह्याला जरा टच करा. ही तुळशीवर आहे बघा फळमाशी. त्याची पैदास तुळशीवर अच्छा, होते. बघा किती प्रमाणात असतात त्या. त्यांना दाखव लोकांना पण कळून देतो. अरे बापरे, इथे तर पूर्ण झुपका आहे. हे चावणार नाहीत ना? नाही नाही चावत नाहीत. मग ह्या त्या फळमाशी आहेत, हे जर फळावर बसली ना तर ताबडतोब फळं खराब होतात. तेव्हा 2-3 दिवसात खराब होतात, किडे पडतात. अच्छा, म्हणजे खराब होतात त्यासाठी. मग ते हे आता आम्ही तुळस म्हणून लावले आहे, पण त्याच्यावरती फळमाशी तयार होती. येऊन बसते ती. आंब्यावर बसते ती. आंब्यावर बसली की नंतर मग आंबा असो किंवा पेरू चिकू कशावर बसेल त्याच्यावरती ती डंक मारते. डंक मारल्यानंतर तिथे किडे पडतात थोड्या दिवसात आणि त्याची पैदास होती तयार. हा, कोकणामध्ये हीच फळमाशी सगळ्याला वाट लावते. फळमाशी आणि तुडतुडा. आंब्यासाठी मग ते सगळ्यात तुडतुडा आमच्या कोकणात फार प्रमाणामध्ये आहे. काही औषध जात नाही, कुठची औषधं मार. तुडतुडा लवकर निघत नाही आणि ती कीड तर निघते तरी पण तुडतुडा निघत नाही. आणि तुडतुडा कसा असतो? असाच असतो का, की नाही, मोठा तुडतुडा असतो? तुम्हाला आंब्याच्या झाडावर दाखवतो. असेल का? हा असेल. आता ही फळमाशी म्हणते. आंब्यावर असणारी ही फळमाशी, पण ती नंतर ह्याच्यावर येऊन बसते. आंबे संपले की तुळशीला येऊन झुकून बसतात. जसं मधमाशाचे पोळे असतात तसे त्यांच्या तुळशीवर पोळे असतात. हा पोळा वाटतं त्यांचा. हा हो हो ना. हा, ही आता कापूर तुळस. हिला कापरासारखा वास येतो म्हणून कापूर तुळस. ठीक आहे, ते टाकून द्या बाकीचं. कापूर तुळस ना. हा, कापरासारखा वास येतो म्हणून कापूर तुळस. असं आहे. त्याच्यानंतर ही आहे री. बाबा, तुम्ही आता घरी कापूर वगैरे लावता तर ह्याच्यामधलंच का? नाही ना. नाही. कारण घरी आम्ही कालपासून कापुराचा सुगंध येतोय. ते आमच्याकडे ना ते मुलांनी ते हे आणून ठेवले ना, त्याच्या वाटीमध्ये फक्त आम्ही लेमन तुळस आणि ती दुसरी काय ते ही लेमन तुळस एक आणि दुसरी त्याच्या जे आम्ही ते त्याच्यात पानं टाकली किंवा पिळून ते रस टाकला ना की वास येत होतो. अच्छा, हे ते आपण दुपारात सकाळला होता. ह्याला आपण प्लगला लावतो ना. हा, हा. प्लगला लावतो, दाखवतो तुम्हाला मी. आणि ही रुई, सफेद रुई. सफेद रुई. जे आपल्याकडे निळ्या कलरची असते ही सफेद रुई आहे. आता झाडं नाही आलेत ना. ही सफेद रुई औषधी असते ती. आणि ही साधी तुळस आपली सफेद त्या ही म्हणजे आपली वाली नॉर्मल जी आपण अंगणात लावतो ती ना. हा. हे आहे फळमाशी. ही आंब्याला लागली की आंबे खराब होऊन जातात. आणि या फळमाशीचा कलर पण एकदम वेगळा आहे. रंग पिवळा आहे आहे, ना? पिवळ्या कलर. थोडा पिवळा रंग आहे. हा, हा बघा. ही फळमाशी आहे ना, आता आंबे संपलेत ना, आता ती याच्यावर येऊन आकर्षित होते. आणि मग आम्ही काय करतो, ते सापळे आहेत ना, त्या सापळ्यामध्ये मग आम्ही तुळसच वापरतो. सापळ्यात मरते ती येऊन. अच्छा, म्हणजे हा सापळा केलाय का? नाही सापळा दाखवतो तुम्हाला. सापळे पण आहेत. तिथे आमचे मासे आहेत ठेवलेले आहेत. म्हणजे आता ते पाणी खदूळ झालंय, मग तरी पण त्याच्यातून तुम्ही दाखवतो तुम्हाला. या दाखवतो. समोर ना ऋषी पाय. कोय कॅप, त्याच्यानंतर आपलं शिंगटी म्हणतात, इकडे शिंगट्या म्हणतात, काळबुंडी, त्याच्यानंतर तो रावस. हे सगळे ते ह्याच्यामध्ये मिक्स आहेत. काय टाकलं ना मग बेडकी खातात हे लोक. तांबोशीची पिल्लं होती लहानपणी आम्ही घातली, त्याच्या आता नाही. थांबा दाखवतो आम्ही. त्याच्यात बेडकी सगळी मिक्स आहे. खायला नेहमीच घालायला पाहिजे असं काय नाही. हे बघा, शिंगट्या बिंगट्या बेडकी वगैरे. मासा बघ. कुठे पिवळा, कुठे? अरे हा दिसला. पिवळा मासा. कारण ते पाणी खदूळ झाले. त्याच्यामध्ये शिंगट्या बिंगट्या सगळ्या आहेत. काळबुंडी, समुद्रातले जे आहेत ना ते बेडकी. यांना खायला घालायला पाहिजे असं काही नाही. थोडं बहुत आम्ही खायला घालतो आणि बेडकीच खातात. मग नाही खात खायला घातलं तरी चालतं, पण बेडकी खायला लागली की भरपूर खातात. घाण वाटते. हे पाण्याला घाण वास मारतो कारण बेडकी खातात ही लोक. हा 10 फूट खोल आहे, 10 बाय 10चा आहे. डीप पण तेवढा 10 फूट खोल आहे. आता किती मासे असतील तरी याच्यामध्ये अंदाजा? आता काय कळत नाही, आम्ही उपसली नाही अजून वर्षभर. पाऊस आला ना की आम्ही ती उपसून टाकतो. मग ही भरत पण असेल ना पावसात? हो, पावसात भरत नाही. आम्ही ह्याच्यावर कागद टाकून ठेवतो प्लास्टिकचा हा, आणि ह्याच्यावर पुन्हा असं हे करतो, त्यामुळे इथे भरत नाही. हे आता खाणं पण कधीतरी आम्ही घालतो, असं कोण आलं तर दाखवायसाठी. नाही तर ते आपले बेडकी खात असतात. बेडकी खातात मासे, बेडकी खातात. शिंगट्या बेडकी खातात, तांबोशी बेडकी खाते, असे सगळे मिक्स आहेत आतमध्ये. लहान लहान पिलं आणून सोडलेली लहानपणी. आता लहानपणी ती आणून सोडली ना, ती आता ती मोठी झाली. त्याच्यासाठी आम्हाला ऑक्सिजन पण चालू करायला लागला. हे काय ऑक्सिजनचा पंप वगैरे आम्ही आता नाही केले. हे सगळं अगोदर लहानपणी आणायला लागतं. हे काय ऑक्सिजनचा पंप आहे. अच्छा, इथे लावलाय. हा बघा, ऑक्सिजनचा पंप आहे. आता नाही, पूर्वी आम्ही लावायचो. लहान पिल्लं होती ना त्यावेळेस हे सगळं टॅप करायला लागायचं. आता नाही. हे बघा, ते ऑक्सिजन साठी हा हे सगळं सोडायचं. हे पण आता नाही का? आता काही नाही, काय मोठे झाले नाही आता. अच्छा. खाडीतले आणले सगळं. आणि त्याच्यामध्ये ही आहे पिवळी कोई कॅप आहे, आमच्या घरामध्ये होती, आणलेली पहिली. आणि तो ते एक शक्कर नावाचा मासा, टँक साफ करतो हा, पूर्ण. शक्कर माहिती. हा, चिपकून असतो. ते मुद्दाम सोडून ठेवलेले आहेत कारण ती टाकी साफ करायसाठी. मग आणि त्यांना ते खात नाही? नाही ना? जास्त करून खाद्यांचं बेडकच जास्त. ऑटोमॅटिक बेडकं आत जातं, टाकायला लागत नाही. आणि यांना खाद्य काय दिलं बाबा? हे आता खाद्य त्यांचं एक वेगळं असतं. हे बघा,
हे असं खाद्य मिळते. हे असतं दुसरं एक आहे. 2-3 तऱ्हेचे खाद्य आहेत. मी तुम्हाला दाखवतो. इकडे माझ्याकडे एक प्राणी होता, त्याला म्हणतात कांडेचोर. अच्छा, रानमांजर. हा, रानमांजर म्हणतात, कांडेचोर म्हणतात. पण पूर्वी होता, आता नाही. इथे मोठा खड्डा काढला होता, दाखवते. इथे मोठा खड्डा काढला होता आणि इथे खाली असा होल आहे. तर तो भुजला काचेऱ्याने पाण्याने, कारण तो आता जात नाही ना. इथे तो कांडेचोर राहायचा, आता तो भुजला, कारण तो ह्याच्यात राहत नाही आता. तो तिकडे खाली फणसाच्या झाडामध्ये होलामध्ये राहतो, ढोलीत जाऊन. पहिला लहान होता ना, तो इथेच राहायचा. मग आता येतो कधी कधी इथे तो? कधी तर रात्री 1-2 वाजता येतो. रात्री? हा, 2 पिल्लं झाली त्याच्या. 2 पिल्लं झाली, ती पुणे काय झाली मिळत नाही पिल्लं, पण तो येतो. तो तर 1-2 वाजता तरी येतो. वर आला की आम्ही समजून जातो आमच्याकडचाच आहे, कारण दुसरा कांडेचोर येऊ शकत नाही आमच्याकडे. नाही कारण लहानपणी पाळलेला होता तो, पण संडासच्या ड्रेनेज मध्ये मिळालेलं पिल्लू होतं. त्या पिल्लापासून ती पैदास झाली. 2 झाली होती पिल्लं घातल्यानंतर आम्हाला टेरेसवर जायलाच मिळायचं नाही. ती टेरेसवर गेला की आपल्याला चावायला यायचा. पूर्वी तो मला चावायचा नाही, पण माझ्या बरोबर कोण साथी असला की त्याला अंगावर जायचा. त्यामुळे मग मी काय केलं, ह्याला नेऊन ह्याच्यात सोडला, तिकडे नामेकरवाडी म्हणून पर्याय सोडला. 4 दिवसांनी आला तो, गर्भवती होऊन आला. 3 महिन्याने वी आला. 3 महिने झाले त्याला वी आला. नंतर ते पिल्लं काढली 2. मग ती 2 पिल्लं घेऊन जायचं, पण आम्हाला टेरेसवर जायला लागायचं. मग टेरेसवर थांबायला लागायचं, वर जाता येत नव्हतं. आणि नंतर तो आपली पिल्लं घेऊन गेला. हळूहळू काठीने आम्ही हाकवून घेऊन गेलो. अजून आला येतो, पण पिल्लं वगैरे दिसत नाही कुठे त्याच्यामध्ये. नाही असतील ना, पण पिल्लं असतील, काय सांगतात ना जंगलामध्ये कुठे जातात ते. हो, हे बरंच पूर्ण जंगल एरिया ना. हा, जंगल एरिया. आता तुम्हाला दाखवून वरती की वरती डोंगर आहे आमच्या, आणि डोंगराच्या पायथ्यावर घर आहे. या जाऊया आपण. ओके, हे आहे शशांक दादाचं घर. बरंच मोठं घर आहे. आता आपण घराच्या छतावर जातोय. आलोय टेरेसवर. बाबा कुठे गेले? खालीच आहेत. खाली आहात बाबा? इकडे आहे मी. ही एक रूम आहे का? हे बघा, इकडे सिनरी आहे ती बघा. आणि डोंगर दाखवता. हा वा. डोंगर आहे. ह्या डोंगरावरनं आमचा मोर. हे बघा, इकडे डोंगर, इकडे पाऊस चालू झाला ना की हे ते मिक्सअप होतात. आमचा मोर वगैरे आहे इकडे. इथून का? हा, आता कुठे गायबच झालाय मोर. आता. हा, आला तर पावसात आला तर त्या जंगली मोरांमध्ये तो गायब झाला. इथे सकाळचे नाही येत मोर वगैरे आपले? पूर्वी यायचे, पण आता पाऊस पडल्याशिवाय एवढ्यात येत नाही मोर. हो, इकडून तो जंगलातून असा फिरून यायचा. म्हणजे आज पाळलेला वगैरे नाही, पण तो आमच्याकडे लल्याने राहिला प्रेम म्हणून. प्रेम म्हणून तसं. आणि कोण ना कोणाचा कोणी मारलेला, एखादा प्राणी मारलेला असेल, कुठे लागलेला मार, किंवा कोण बारीक पिल्लं बिल्लं आणून देतं, आम्ही आपलं आहे तसं पाळायचं आणि सोडून द्यायचं. आणि हे जंगल आहे, त्या जंगलाच्यामुळे आमच्याकडे जंगली ससे पण होते. जंगली ससे? हा. जंगली ससे वेगळ्या रंगात असतील ना? हा, म्हणजे खडव्या रंगात असतात. आणि माझ्याकडे एक कोंबडा होता, आमच्या कोंबड्यात मिक्स झालेला, जंगली कोंबडा म्हणतो. तो अजून आहे या जंगलात, पण तो केव्हा तरी आमच्याकडे येतो, वेगळा आवाज काढतो. आपल्या कोंबड्यांसारखा नाही, त्याचा आवाज वेगळा येतो. तुम्हाला येईल काढायला? नाही, पण आमची 35 कोंबडी होती. 35 कोंबड्या? हा, 23 कोंबडी कुत्र्याने खाल्ली, म्हणून आम्ही कोंबडी पण पाळायची बंद करून टाकली. असं हे एवढे जंगल आहे बघा. इथल्या ह्या जंगलात म्हणजे आमचा मोर इकडे यायचा, आणि ह्याच्या इथे ओरडायला लागले ना की तो इकडे यायचं. जे आम्ही त्याला खाणं घालायचं, खाण्याचं त्याला लहर, आणि त्याच्याबरोबर इतर मोर यायचे त्याच्या सानिध्यामुळे. आता कुठे गायब झालाय ते माहित नाही. आता पावसात आला तर आला, नाही तर गेला समजा. हे मोठं जंगल आहे, ह्याच्यात हे बी असत, म्हणजे प्राणी वगैरे असतात. आपले बिबट्या, चित्ता? बिबट्या वगैरे पावसाळ्यात, आता कोण नाही. आता सध्या आंब्याच्या बागा राखणारे गुरखे असतात, ते हा, गुरखे गेले आपापल्या घरी. त्याच्यानंतर आता सगळं बंद. आता चालू होतील ते पावसाळ्यात चालू होईल. तिथे साप बीप सगळे असतात. मित्रांनो, तुम्ही पाहताय ना, इकडे तर आपण टेरेसवर आहोत आता, छतावर, आणि संपूर्ण असं छान असं दृश्य दिसत. कोळंबी प्रकल्प, डोरले गाव म्हणतात. डोरले गाव? हा, तिकडे हा कोळंबी प्रकल्प चालू आहे. कोळंबी प्रकल्प? ओके. अच्छा, ते सगळं हे केलं ते का? कोळंबी प्रकल्प चालू आहे तिकडे. तिकडचे हे पूर्वी आवाज, तिकडून आवाज दिला ते ऐकायला यायचं, आता नाही. आता सध्या हे वेगळंच झालं सगळं. हे सिनरी इथे आम्हाला तो मोर आमच्या इकडे वरून आला की ते हे सगळं इथे खायला टेरेसवर यायचे. बस इथे यायचं? हा, टेरेसवर खायला यायचे ते, मग उडून जायचे. मग आम्ही त्यांना गहू वगैरे टाकायचो, आणि नंतर आमचा तो मोर त्याच्यात मिक्सअप असल्या कारण त्याच्याबरोबर ते सगळेच यायचे. आणि नंतर मग ते कुठे गायब व्हायचे ते काय कळायचे नाही. सकाळचे यायचे, सकाळचंच ओरडायचे. सकाळी 6-5:30च्या दरम्यान त्यांची ओरडायची सुरुवात होती, कॉक कॉक करत बसायचे. आणि मग आपण समजायचं इकडे वरती पत्र्यावर आवाज आला की मग ते खाणं टाकायचं त्यांना. मग ते सगळे येऊन खाणं खाणं, आणि जरा माणसाचं चावळ लागली की पळून जायचे धावत. चला जाऊया. चला
वाजता. हा तालुका कोणता आहे आता आपला? हा तालुका जिल्हा रत्नागिरी. डोरले गाव पण तालुका जिल्हा रत्नागिरी रत्नागिरीमध्येच ना? कशेळी वगैरे सगळं राजापूर मध्ये तालुका राजापूर मध्ये मोठा. अच्छा, इथून बॉर्डर कुठून स्टार्ट होते मग? कशेळी पासून? कशाळी पासून बॉर्डर. हा ओके राजापूर. ओके, म्हणून ते आडिवरे वगैरे. हा आता आमच्याकडे एक गाववाडी आहे ना, ती म्हणजे गावखोंड वाडी आहे. गावखोंड म्हणतात तिला. पडियार लोक आहेत राहतात. पडियार लोकांची वाडी पडियार वाडी म्हणून. त्याला लागून सातोपे वाडी आहे. इथली मधली फक्त थोडीशी सीमा आहे. ओके, म्हणजे आपण बॉर्डर लगतच आहोत. हा बरोबर. हापूस हे कोणते? हे हापूसच आहे. इथून आमचा कांदेतूर वर येतो. खालून तिकडून आला ना, त्याच्या मागे लागला बिबट्या की तो इथून वर चढला, येता आला इथून आला गेला टेरेसवर. बिबट्या यायचं त्याला पकडायला. हा, त्याचं आणि बिबट्याचं डेबीच असायचं. 15-15 दिवसांनी. हा 15 दिवसांनी. आणि आला तो समजायचं संडास करून तरू अजून मिळाला नाही त्याला. आता या पावसात मिळतोय का माहित नाही त्याला. एक पकडापकडी त्यांची चालूच असते. हा, तर हा कसा लहानपणापासून इथे राहिलेला असेल, त्याला माहिती आहे तो कसं लपायचं ते. हा ना. हा ना चॅप्टर. तर मित्रांनो, आता आपण जातोय बाबांनी लावलेली बाग पाहायला. ही काय ह्याची मच्छर येत नाही. हिला रोज काहीतरी म्हणतात. रोजी रोज काहीतरी म्हणतात. याला काहीतरी म्हणतात. गुलाबाचं नाव आहे. त्याला रोजमेरी. हा रोजमेरी करेक्ट. ही रोजमेरी आहे. इथे मच्छर येत नाही आणि याचा वास फार चांगला असतो हो. रोजमेरीचा. आणि ही कोरपड सगळ्यांना माहिती असते. कोरपड आहे ही आता आमच्याकडे नवीन म्हणजे सांगायचं म्हणजे हे बघा, हे मणी कृष्णाच्या गळ्यात घालतात. हिला वैजंती माळ म्हणतात. वैजंती माळ. अच्छा, हेच ते. त्या कृष्णाच्या गळ्यात घालतात माळी त्या. हे पण कडक असेल ना एकदम. हा, ह्याच्या कृष्णाच्या गळ्यात माळी घालतात. ही वैजंती माळ. आता ही आहे हिला पेपरमिंट म्हणतात. हे जरा बघून घ्या जरा दोघांनी पण. याला पेपरमिंट म्हणतात. डोकं बिकं दुखलं वगैरे तर ते मिळतात. छानच्या कंपनीने ते बनवलेलं ते ऑइल. असं हे करा आणि इथे लावला तर थंड होईल. काय म्हणतो? अरे हे सोड, हे बघ. पेपरमिंट. हा, डायरेक्ट डोक्यात गेला वास. नाही, हे असं असं चोळा दे दे. चोळा आणि त्याचे पाणी काढा. पाणी आलं पाहिजे. हे घ्या. हे पाणी आलं की मी डोक्यात लावू का? हा, कपाळाला लावा. हे असं धरा आणि पाणी आलं पाहिजे. मला पेपरमिंट म्हणतं. आलं पाणी आलं का? म्हणजे लागलं हे बघा. आलं. हा हा, ते तुमच्या इथे कपाळाला लावा. कपाळाला लावू, डोक्याला नको ना? डोक्याला नाही, कपाळाला लावा. हे पाणी खूप आलं. हा, लावू, हा, बस झालं एवढं. हा बस झालं. कपाळाला लावा. हा, शांत वाटेल. थंड है ना? थंड वाटलं ना? त्याला पेपरमिंट म्हणतात. थंड एकदम बर्फासारखं वाटायला लागलं. हा बरं, पेपरमिंट आहे. झोपायला लागलं थांब ऋषी थांब. जमतं ते. त्याचं काय होत नाही पण आपल्याला करत नाही. जमतं ते. मग बाकी मग हे पुसून टाका तुमचा घाम. घाम पुसाने लावते. ते घाम आल्यामुळे ते जास्त येईल. हे घ्या तुमच्या हातात घ्या. हा पुसा. आता पुसलं तरी चालेल. तरी तुमच्यात ते तसंच राहणार. हा पण डोळ्यात जायला, डोळ्यात झुमतं. आपलं मिंट आणि पुदिना वगैरे वेगळं का? पुदिना वेगळा. पुदिना दाखवत तुम्हाला. ह्याच्या तिथे आहे पुदिना माझ्याकडे. पुदिना पण त्या म्हणजे त्याच जातीमधलं हा प्रकार. हा प्रकार दाखवतो तुम्हाला. पण हे थंड वाटतं. होय, खूप थंड आहे. म्हणजे मला लावू ऋषी. हा, भांडं आहे ना, आपण कापराचं भांडं येतं बघा बारीक. आपण प्लग मध्ये लावतो. हो हो. त्याच्यात टाकला तरी वास सुंदर येतो. आता मस्त थंड वाटेल तुला. सुगंध मस्त. हे याच्यासारखं येतो सुगंध. हॅपी डेंट. हा हा बरोबर. ही जंगली तुळस आहे. जंगली तुळसचा काय असा वापरच नाही. तुळशीमध्ये तुळस म्हणून नाव आहे. त्याच्यानंतर एक बडीशेप तुळस पण दाखवते तुम्हाला. बडीशेप तुळस म्हणजे बडीशेपीसारखा वास येतो. ही बघा, ही बडीशेप तुळस. ते बडीशेपीसारखा वास येतो. तिला बडीशेपीसारखा वास येतो म्हणून त्याला बडीशेप तुळस म्हणतात. बडीशेप थोडा बडीशेप तुळस. आता मी पाचवा बघितला. जंगली बडीशेप. त्यानंतर आपण कोणती पाहिली? कापूर तुळस. त्याच्यानंतर ती लेमन. लेमन. त्याच्यानंतर पंढरपुरी साधी. एक दुसरी साध्या 2 काळी आणि ती. आणि ही पेपरमिंट. आणि ती पण पेपरमिंट वगैरे आहेत ना. आणि ते मेहंदीचं झाड. हे कोपरं हे वालं का? हा हा, ते मेहंदीचं झाड आहे. ते आता पावसाळ्यात लावायचं. लोक त्याचे ते आमच्याकडे आवळे आहेत गावठी. ते आणि ते मेहंदीची पानं आहेत ना, रात्री भिजत घालतात. मिक्सर मध्ये बारीक करतात. थोडा काट टाकतात आणि ते डोक्याला लावतात. मग कलर येतो एकदम नैसर्गिक कलर. हा, काळपट. तगर म्हणजे? तगर हिला म्हणतात. ही जी वाईट आहे ना, असे 4-5 प्रकार आहेत माझ्याकडे तगर. त्याला वास घ्या. तगरचे फुल आहे का? जरी गेलं तरी वास येतो. आणि हे जे एक झाड आहे ना, एकदम हलका वास होतो. हा, हे जे दुसरं झाड दिसतंय ना, ह्याला मधुकामिनी म्हणतात. मधुकामिनी. हा, इथे पण झाडं तेवढी फुलं येतात. ही नाही मोठे खाली ही लहानच आहे. हे आम्ही रोप तयार करून ठेवलेलं आहे. थोडं कढीपत्त्यासारखं दिसतं. हा, कढीपत्त्यासारखे. कढीपत्ता आहे खाली दाखवत तुम्हाला. ही मधुकामिनी आहे. मधुकामिनी. याची फुलं कशी असतात? अशी नाही, बारीक असतात अगदी. आणि ओके. छान वास सुगंध येतो मधुकामिनीचा. इकडे मध्ये काय काय टाकलेलं आहेत मध्ये असं सगळे. कारण वांदर ठेवत नाही. वांदरांसाठी काय काय अशी झाडं उलटी सुलटी ठेवलेली आहेत. कुठे खाली जायचं?
हे आमचे फणस जमिनीपासून स्टार्ट होतात. तो एकदा वरून आला फणस ना, कधी कधी वरून येतो तर कधी खालून येतो. एक वर्षी वरून येईल, एक वर्षी खालून येतो. आता खालून आलाय ना हे फणस. जमिनीपासून येतात. हो. मित्रांनो फणस बघा एकदम टच आहे, टच. हा कोणता प्रकार आहे काका? हा इथे देसाईंच्या बागेतला आहे. देसाई म्हणजे या फणसाचं असं काही. असं काही नाही, फॉलोपिक म्हणतात त्याला. फणस आहे ते, आणि हे आहे ती हळद आहे. ही हळद आहे का? हा. हे बघ, फणस बघा मित्रांनो एकदम जमिनी लगतच आणि टच आहे, एकदम टच. 1 2 3 4 नाही म्हणता 20च्या वर फणस असतील ना बाबा. हा त्याला रोग आलाय. हे असा रोग पडतो फणसावर, कलबा आहे ते बघा. हा रोग असतो, हे बघा, हे अशी खालून जातो, खालून तळापासून रोग होतो. हा हा रोग आहे, त्याला औषध घालावं लागतं औषध घालावं लागतं. दरवर्षी. हो, पाऊस आला की त्याच्या अगोदर टाकावं लागतं. पाऊस चालू टाकतं. मग तो रोग म्हणजे कशामुळे? वाळवी वगैरे लागते? नाही, वाळवी नाही, असे किडे असतात वेगळ्या पद्धतीचे. मित्रांनो फणस एकदम मस्त आहे, पण त्याला काहीतरी पकडलंय, रोग पकडलाय, त्यामुळे सगळा फणस काळा झालाय. नाही म्हणता 1 2 3 4 5 6 बरेच फणस हे झालेत. मित्रांनो आता आपण पाहतोय रुद्राक्षाचं झाड. हा रुद्राक्षाचं झाड आहे. हे बघ आत्ताचे फुलं चालले ते बघा. हे रुद्राक्ष. रुद्राक्षाचं झाड का? ह्या कळ्या आहेत. हे आता लावलंय का बाबा? झाले 5 वर्ष. मग असंच असतं हे? नाही नाही, आम्ही ते पाणी नाही ना, त्याच्यामुळे तसं झालंय. ते वाढत नाही, वाढ नाही घेत. हे बघा, हे फणसावरचे किडे असे असतात. हे फणसावरचे किडे का? हा, फणसाच्या कोड किडे येते फणसाचे. प्रत्येक कणबावांवर असतो हा. पुरा फणस किंवा कुठं झाड खालपासून वरपर्यंत मरून जातं, कळत नाही. अचानक होतो हा रोग, जमिनीतून येतो हा. जमिनीतून येतो का? हा, जमिनीपासून स्टार्ट होतो. बारीक किडे हे. हा फणसाचा रोग महत्वाचा आहे. आता इकडे हा अडीवसा आहे, म्हणजे आयुर्वेदिक अडीवसा करतात ना, ते अडीवसा. अडीवसा? हा, अडीवसा म्हणतात. अडूसा वेगळा? अडीवसाच म्हणतात त्याला. ते सिरप येतो तो अडीवसाचा. आम्ही अडूसा बोलतो ना आपण. हा, तोच तोच आहे का? हा कडू जेर असतो बरोबर. ते सिरप येतं. हे लिंबू आहे वाटतं. नाही, ही संत्रा आहे. संत्र आहे? हा, हे काय धरलेत बघा. अरे हो. वाढणार संत्र्याची. संत्र हा. ते बघा. 2. याचा हंगाम हिवाळ्यातला ना? हम्म. खूप मोठी अशी बाग आहे बाबांनी लावलेली, आणि सगळं काही ते बघतात. वा, केळीचं झाड म्हणजे 1 वर्षाचाच फळ फक्त. अननस पहा मित्र, हे आपले तेच अननस आहेत ना जे आपण खातो ते? ते आता विकायला असतात तेच अननस, फक्त आम्ही माडाच्या भोवतीने लावून ठेवतो. हे पपई? नाही, पपई नाही. हे पण एक ह्याचं झाड आहे, फुलाचं झाड आहे. ते कसं पण टाकलं तरी लागतं ती. हा, दाखवतो तिथं पण तुम्हाला दाखवतो. तुडतुडा शोधतोय का? पण मारून झाले, फवारणी मारतो ना आम्ही. फवारणीमध्ये ते मरतात ते, नाश करतात. पण मेले तरी ते पुन्हा जिवंत होतात. खाली पडून जिवंत होतात. पडून सुद्धा जिवंत होतात. हम्म. अश्वत्थामा नागतोड्यासारखे असतात ते का? नाही, नागतोडा मोठा असतो, ही बारीक असतो. थोडे हा, फवारणी केल्या त्यामुळे गेलं. गेलं असेल. हे आमचे हे लाल पेरू. हा लाल पेरू आहे का? धरतात, पण ते अजून यावेळेला नाही धरलेत त्यातून. पेरूचा हंगाम कोणता? उन्हाळ्यातला? हा, उन्हाळ्यात, पावसाळ्यात. 12 सीझन. 12 सीझन असतो पेरूचा. हे आमचे केशर आहेत. आज सगळं सीझन संपलेलं आहे. आता आंबा नसेल ना केशरला? आता काहीच नाही. काय येईल आता. हो. त्यावेळेला जेव्हा आमचा मोहर येतो त्यावेळेला तुडतुडा भरपूर असतो. आता कुठे गायब झाला तोच काय कळत नाही. जेवढे हे आहेत ना कोकणाचे कणबांच्या बागावाले आहेत, ते सगळे कंटाळलेले आहेत. तुडतुड्यावर काय औषधच नाही. थोड्या दिवसाचा जातो, पुन्हा आपण कसं प्रत्येकाच्या बागेवर वेगवेगळ्या औषधं मारतात. काही जणांचं तिकडे एकाने मारले की तिकडचं तुडतुडा इकडे येऊन बसतो, ह्याने मारले की जाऊन त्याच्या ह्याच्यावर बसतो. असं आहे, कोकणात हाच खेळ चालू असतो. केरळाहून आणलेला आहे हे बाबांनी केरलावरून झाड आणलेलं, आणि अनंत त्याला. हा, याला किती सुंदर वास आहे. हा, त्याला काहीतरी सुगंध बघ, 1 नंबर. काहीतरी गंधा काहीतरी नाव आहे. हो, वासावरच नाव आहे ते, गंधा असं काहीतरी नाव आहे. बघा, सेम आहेत दोन्ही? एकच आहे ते. गंध असं काहीतरी नाव आहे त्याच्यावर. ते केरळातल्या एका मला आर्मी ऑफिसरने दिलेलं. हे घेऊन जाताना मी असंच फिरायला त्यांच्या घरी गेलो ना, ते केरळाहून, ते मला बोलले हे घेऊन जा, किती सुगंध येतो बघ, लाव. म्हटलं एवढंच आहे. मग त्याचं आणलेलं, पण ते आता मोठं झालं, ते बरंच वर्ष झाली त्याला. ही पण केरळाहून आणलेलं आहे. आपल्या दालचिनी खाली आहे, तेजपत्ता पण म्हणतात त्याला. हे गोल आहे केरळाचा, का हा गोल असतो. केरलाचा तेजपत्ता गोल असतो. हा, त्याला दालचिनी पण म्हणतात. आणि आमचा इथं लांबडा आहे, दाखवतो तुम्हाला मी खाली. आमच्या कृषी विद्यापीठातला हा आमच्याकडे हा दशेरी आहे आंबा. याला लागून तो हापूस आहे तिकडे. आम्ही कारण ते बाहेरचे आंबे लावले ना, तर ते मरून येत ना, म्हणून असं आम्ही जॉईंट मारतो. खालचं दाखवा जरा. म्हणजे आपलं हापूसला जॉईंट मारतो आम्ही. हापूसला काय बोलतात त्याला? कलम. भेट कलम करतो. हे बघा, कोणता कलम आहे हा? भेट कलम. एकाला म्हणजे हापूसला ते आम्ही जॉईंट करून. अच्छा, इथे ना हा भेट कलम आहे. हवाला कोणता आहे? दशेरी. दशेरी आहे हा आमचा हापूस आहे. हापूस हा दशेरी. हा, दोघांचं भेट कलम केलं. कधी मेला तर त्याला ते पाडणं पुरवू शकतो. म्हणजे एक मेला की एकाचा आधार. हा,
म्हणजे वेस्टेज जाता कामा नये, आपला पैसा वेस्टेज जाता कामा हो, नये. बरोबर. त्याचं पाणी वेस्टेज जाता कामा नये. हा ना. त्याचं खत वेस्टेज जाता कामा नये म्हणून ते दोन्ही एकत्र आहे. कारण आमचा हापूस जगणारे नक्की, पण बाहेरचा आंबा जगेल किंवा शंका वाटते ना, म्हणून आम्ही असे डबल मारलेले सगळ्यांना. वरती पण तसेच कधी कधी आम्ही फांद्याला पण मारतो. वरती तुम्हाला दाखवून फांद्याला मारलेले. इथे कालापत्ती आहे आणि त्याच्यामध्ये क्रिकेट बॉल पण आहे. असे 2 चिकू एकत्र आहे. आम्ही 2 झाडं एकत्र लावतो. ते बघा, कोणतं म्हणाला? कालापत्ती आणि क्रिकेट बॉल. वेंगुर्ला क्रिकेट कृषी बॉल. विद्यापीठ. क्रिकेट बॉल आणि कालापत्ती असे दोघांचं कलम कंबाईन केलं आहे बघा. इथे तुम्हाला भेग दिसत असेल थोडी. आणि चिकू हा बघा एक पडलाय. क्रिकेट बॉल आणि काली पत्ती, कालापत्ती असं 2 चिकूंचा प्रकार आहे. दोघांना कलम करून हे एक झाड लावलं. आहेत का चिकू झाडावर काका? झाडं कमी प्रमाणात आहे. झाडा सीझन संपला. संपला ना आता, खाली पडलेलेच दिसले. एक पण आहेत का? एक आहेत. हा ते कच्चे आहेत सगळे. सगळं ठेवून देतो, कारण एक झाड आणलं तर एक मरतो ना, हा. म्हणून 2 झाडं आणायची की एक जीवन तरी राहील दोघांपैकी. अच्छा, ही बरी कल्पना आहे. हा, हे पण आमच्याकडे आमचा हा हवा आहे. हे कलम आहे. नंतर आम्ही याला बेट कलम करणार ह्याला. भेट कलम. अच्छा, हे पण दोन्ही वेगवेगळे आहेत. हा गावठी आहे आमचा. याला आम्ही भेट कलम करणार. हा कलम आहे. हा वेगळा. याची झाडं अशीच असतात की लाल लाल असतो थोडासा आवळा, आणि हा जरा सफेद असतो. हा गावठी आहे. आणि ह्या गावठीला ह्याला जॉईंट मारणार. नंतर मग ते हे होतं. ओके. हे असे आम्ही जॉईंट मारतो. हे बघा, हे आमचे 2 सीताफळाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. इथे काय इथे बोलताय? हा जॉईंट आहेत. याच्यामध्ये कोणता प्रकार आहे? एक आहे हनुमान फळ म्हणून होतं. हनुमान फळ. हा, आणि दुसरं म्हणजे हाबडधोबड असतं, त्याला हे आकार नसून दुसरं एक काहीतरी नंबर काहीतरी असं नाव आहे. 2 झाडं मी एकत्र, कारण काय इथे लावायला जागा नसते म्हणून आम्ही 2 झाडं एकत्र लावतो. म्हणजे हा एक वेगळा आहे, हा एक वेगळ्या जातीचा आहे, आणि दोघांना कंबाईन करून लावले. कारण म्हणजे जागा अपुरी असल्या कारणाने आम्ही सगळी झाडं, ते बघा तिकडे कलम दिसतं, तिकडे पण सेम आहे. सेम. म्हणजे हापूसचं झाड असलं ना तर तिकडे हा लंगडा आहे. हे बघा इथे दाखवत तुम्हाला, इथे पण दाखवते. इथून चौकात या, हा लंगडा आहे बघा इथे. ते पण आम्ही खाली जॉईंट मारतो ते सगळे एका मकाला. लंगडा आहे, लंगडा. एक लंगडा आहे आणि इथे लंगडा आणि हापूस जॉईंट आहे. मग याचं जे हे तर ते कसं येतं? म्हणजे जर तो लंगडा मेला ना तर माझा हापूस जगू शकतो. त्याच्यासाठी हा जॉईंटर मारलेला, आम्ही जॉईंट मारून ठेवले सगळे. एक झाड मेलं तर एक झाड तरी आमचा हापूस जगू शकेल. ही बाहेरची झाड आपण आणतोय पण जगतील का शंका वाटतं ना. बरोबर. इथे कोणतं कृषी विद्यापीठ? वेंगुर्ला. आम्ही वेंगुर्ला विद्यापीठातून आणलेत. आणि इथे माडाचे नारळाचे वगैरे जे आहेत ना जाती, त्या इथे भाट्यात येतात. अच्छा, भाटे. भाटे आमच्या नारळ इथे- संशोधन केंद्र भाटे असंच त्याचं नाव आहे. ते त्याच्या- तिथून नारळ आणलेत काय? हा, नारळाच्या जाती आणलेले आहे. आणि आवळ्याच्या जाती आम्ही रावरी विद्यापीठातून आणलेले आहेत. हे तेजपत्ता हा वेगळा आहे. म्हणजे हिला दालचिनी म्हणतात. तो मगाशी दाखवतो गोल असतो, हा लांबडा असतो. या दोघांमधला हा फरक आहे. त्याला वास येत असेल ना याला? नाही, त्याला वास जास्त आहे. हे लांबडा आहे बघा तेजपत्ता. म्हणजे त्याला दालचिनीच म्हणतात. तेजपत्ता हा लांबडा आहे. तो मगाशी दाखवला ना तुम्हाला, तो गोल असतो केरलाचा. आणि हे आमचा आवळ्याचा सीझन संपला. आता आम्ही आवळे लावतो ना, त्याच्यात आम्ही आवळे बघ केवढे आहेत. हे जे आम्ही आवळे लावतो ना, याच्यात गावठी एक आवळा तर लावतो. कारण त्याच्यामध्ये काय होतं, पराग सिंचन होतं. दोन्ही एकदमच होतात. तर आता आमचा तो मोठा आवळ्यांचा सीझन संपला. NA10 NA ते सगळे संपलेलं. हा गावठी आवळा ठेवलेला आम्ही. ते बापरे, किती आवळे त्याला बाबा. ते पण हा काय त्या खाल्ला ना की तोंडाला कडवटपणा जास्त येतो आणि पाणी गोड लागतं. कमी धरला ना तर ते मोठा होतो, आणि बारीक जास्त धरला तर बारीक होतो. असं आहे. अच्छा, आता मला वाटतं जास्त धरलाय, त्यामुळे बारीक आहे थोडा. दाखव ऋषी, हे आपण खाऊ शकतो. हा धुवून खायचं. तुम्ही पाडून घ्या. हे नको, हे टाकून द्या. ते बघू. थांबा, हा चांगला आहे, हा चांगला आहे. नंतर धुया तिथे. हे आवळ्याची जाती आम्ही घेऊ थोडे. थांबा, काढतो. ते भेटतात बघ ना थांबा, ही बघ काठी आहे. चिंचावाल्याकडे, ते वाले ते बारके ते बारके. नाही 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 नाही, ते खाली खाली आहेत का? इथे आहे ना झाड, दाखव. सगळे सेम दिसतात. सगळे same दिसतात. नाही, छोटे आहेत ना. नाही नाही, हे हा आहे ना, दाखवतो. बापरे, किती आवळे आहेत. हे बघा, हे आम्ही कडीपत्त्याचं झाड आहे ना, हे तिथून रावरी विद्यापीठ आहे. यांचा कडीपत्ता असा जर वास येतो तर छान वास येतो कडीपत्त्याचा. म्हणजे त्याला वास घ्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक डायरेक्ट येतोय. आता तुम्हाला हे आवळ्याचं दाखवतो. बाय, किती परफ्यूम. आपण आता आपल्या डोक्यात नाही आवडलं. ते बघ घडवरती. काढा. काढू घड. काढा. हा बघ, बापरे. दिसला. हा, चला. कवट रे बाळा. ऋषी उचल लगेच पटपट. हे कसे कडू लागतात पण चांगले कडवट असतात थोडा, पण ते गोड लागतं पाणी पियाला. नंतर आपण पाणी पियाला ना, ह्या झाडावर आपण चढू नाही शकत ना? कुठच्या? ह्या आवळ्याच्या. चढू शकतो, तसं काही नाही आमच्याकडे. चढूनच काढतात चढून काढतात. तिथे दुसरे पण घ्या आता आवळे. ते आवळ्यात झाड दाखवतो. हे बघा, घ्या कवळा. आणि ह्याचे पण घ्या. हे मोठे मोठे आहेत थोडे. हा आहे ना, ते नाही. हे पण आहे इथे. ऋषी हा काढा बघ, इथे हाताजवळ आहेत. ती कोवळे आहेत काका. हे बघा, हे चांगले जून आहेत. अच्छा, जून काढायचे का आपल्याला? जसं की हा. हे कोवळे आहेत, आत्ताशी झाले ते. हे बघ, ते घ्या हो. ऋषी हा बघ.
हो एक दहा एक घ्या. हो हे घे, हे घ्या. ते मोठे पण देतो तुम्हाला पाडून. हम्म. हे पिवळसर आहेत ना. हे घ्या 2. हे कसे तुम्ही उन्हाळ्यातून जाता फिरताना खाऊ शकतो एक. हां त्याच्यावर पाणी प्यायलं ना, त्याच्यावर त्या बारक्याच्या पाणी प्यायलं ना तर पोट तर गोड लागतं. गोड लागेल. ह्याच्यावर तेवढं गोड नाही लागत. ते बघा बस झाले. बस झालं. बस झाली. ह्याच्यावर सोर्स खड्डा. सोच थंड ह्याच्यामध्ये पाणी येतं ना, शेताचं पाणी येतं ते जमिनीत मुरतं. ते आमच्याकडे पेरू आहेत. रायपूरवरून आलं, रायपूर म्हणून. रायपूर. हा बघा, हा सोच खड्डा आहे. ह्याच्यात पाणी जिरवलं जातं आणि त्याच्या ठिकाणी ती बघा, ती दिसते तिथे जाळी. हा हा जाळी आहे. ती ह्याने कॅमेरा नाही ना, नाही दिसणार. त्या झाडाच्या मागे मित्रांनो एक जाळी आहे. त्या जाळीत ते पाणी, तिथून आम्ही होल पाडलेलं आहे. ते पाणी ह्याच्यात जातं. ते ती पेटी आहे वरती. ती दाखवत तुम्हाला, ही पेटी आहे इथे वरती हा, खालपर्यंत. ते खाली जातं. हा ते पाणी मी ह्याच्यात जातं. म्हणजे ते खालच्या ह्याच्यात हे जाऊन ते गट्टू वगैरे, कोळसा वगैरे सगळं टाकलेले आहे, वाळू वगैरे आम्ही म्हणजे ते फिल्टर होतं. फिल्टर होतं आणि खाली हो. जातं, खालून जातं ते खालच्या लागून. बरं. त्याच्यात पाणी हे जिरलं जातं. कधी एकदा तर ह्याच्यामध्ये मोठा अजगर होता. काय म्हणता? हा लय मोठा अजगर होता. आम्हाला पण माहित नाही कधी. तो एका मित्र बोला, अरे काय खाली काहीतरी दिसतंय खरं त्या पिशवीच्या खाली. म्हणून म्हटलं ती पिशवी उचलत जायचं, अजगर होता, मोठा अजगर. मग आता तुम्ही साफ करणार ना काय वेळ? नाही नाही, आता इथे साप वगैरे काय करणार. ते पाणी भरलं की ते वर येतं की सगळं मग गाळ काढून टाकायचा. तर हा फक्त थोडासा जाळून टाकणार. इकडे मग ते भात वगैरे ठेवते, आमचं शेत वगैरे आहे. खूप छान. पाणी प्यायला वापरा आवडतं. हा, आवडतं जाते ना. तर मित्रांनो फायनली बाबांनी त्यांची सुंदर अशी बाग दाखवली. त्यामध्ये त्यांनी जी लागवड केली वेगवेगळ्या झाडांची, फळझाडे, फुलझाडे, त्यानंतर मसाल्यांची झाडे, ते कसे राखतात, कोणकोणते प्रकार आहेत, ते सगळं त्यांनी फिरवलं. त्यानंतर आपण थोडे आवळे पण काढले, लिंबू पण घेतले. आपण जास्त सामान नाही घेऊ शकत कारण आम्ही दोघंच आहोत आणि ऑलरेडी आपल्या दोन्ही बॅग एकदम फुल झाल्यात. खूप छान वाटलं. आता निघायची तयारी करतो. तू वाजले आता 9:30. तिथून एंट्री आहे. हा हॉल आहे. किचन, 2 बेडरूम, वॉशरूम आहे, बरीच अशी जागा आहे. त्याच्यानंतर टेरेसवर एक बेडरूम आहे. खूप सुंदर असं घर आहे दाराचं. शशांकला एक नंबर वाटला. तू असं अजून मजा आली असती. तर बाबांनी आपल्याला बाग फिरवली. हा 3रा भाग होता. आता 4थ्या भागात आपण पाहू कुठे काय जातोय. आपण आता गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तिथून गुहागर ते पुढे कंटिन्यू करू आणि दापोलीत जाऊ. आता जर इनकेस लेट झालं तर गुहागरला थांबू शकतो. आणि इथे आपली ऋषी मस्तानी कानात काय घातले जरा दाखव इथे. इथे अरे वा, खूप सुंदर आहे. ओरिजिनल 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 ओरिजिनल. नाही बाबा, आता थोडा वेळ बसतो, बॅग पॅक करतो आणि निघतो. तर मित्रांनो, हा पण भाग आवडला असेल नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. इथे समोर आपल्या बाबा आहेत. बाबा तुमचं नाव? शंकर सकाराम पवार, गावखडी पवारवाडी. शंकर सखाराम गावखडी पवारवाडी. पण येतं. तालुका जिल्हा रत्नागिरी. नाही लोकेशन टाकलं तर येतं तुमचं. शंकर पवार नवीन घर येतं असं. हा हा हा. अच्छा, हा बरोबर. डायरेक्ट गुगल मॅपवर येतं तुमचं नाव. हो. हा. तर चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या भागात डायरेक्ट बाईक. हे पकड ना तू. जमा करतोय. जमा करतो काढा काढा. आपल्या डोक्यात नाही पडलं ना. ते बघ घडवरती. काढा. डोळ्यात नाही, चष्मा तर घातला आपण.